तर मित्रांनो आज आमचा आयआयटीचा पेपर आहे. तर इथं पूर्ण डिस्कशन नुसार आम्ही आमचा स्टडी करतोय. बघा सध्या डिबेट पण चालली आहे. कन्फ्युज आहे की नक्की कोणाचा आहे का. एक क्वेश्चन वरती सगळं डिस्कशन करून राहिले. मी मध्ये जाऊन काय लिहिणार मला माहिती नाही. बघूया आता काय लिहून होतो सांगतो तुम्हाला. आपला पेपर सुटलेला आहे. चला आपण मित्रांनो पेपर कशी गेला. पेपर कसा गेला. या असं गेला. विक्सी गोली लो किसकी दूर करो. म्हणजे तुला किचकिच होती काय पेपर मध्ये. एक नंबर असं लिहिलं पेपर पुढच्याच पण अभ्यास काहीच नव्हता केला पेपर फायनल कामच नाही करायचं. म्हणजे बिनपगारी फुलवाधिकारी होऊन आलाय. टाकलाय अरे ऐ सांग तुला पेपर कसा गेला. पूर्ण नागपुडा पब्लिक गोळा सगळे पेपर. अरे वा तुला गेला रे. बरं गेला. अरे काय चांगली रिॲक्शन द्यायची हे पटलं नाही आपल्याला. आपला पण पेपर एकदम नागपुडा गेलाय. पूर्ण पेपर लिहून आलो आज पहिल्यांदा पूर्ण पेपर लिहिलेला आहे आणि गॅरंटी एकदम चांगले मार्क पडणार म्हणून. एवढा खुशी कधीच नव्हतो. काही म्हणा भाऊ पेपर झाल्यानंतर डिस्कशन करण्याची सवय फक्त टॉपर्स मध्येच असते. एक आम्ही पेपर पूर्ण लिहून आलो या खुशीमध्ये इतकं फिरून राहिलोय आणि हे विचार करून राहिले की याचा आन्सर काय त्याचा आन्सर काय. अरे झाला पेपर गॅरंटी पास होणार आहे. टेन्शन काय घेऊन राहिले राव. एवढा भारी पेपर गेलाय तरी सुद्धा टेन्शन घेऊन राहिले राव. हे असं राहतं बघा बघा टेन्शन घेऊन टेन्शन पण जाऊ दे काय टेन्शन घेऊन पेपर चांगला गेलाय. तर मित्रांनो बघा म्हणून म्हणतो मी जास्त विचारच नाही करत. विचार केला ना जे आपण आन्सर लिहून आलोय त्याच्याबद्दल शंका होत. म्हणून मी म्हणतो पेपर झाल्यानंतर कधी डिस्कशनच नाही करायचं. स्वतःवरती शंका येते की नक्की पेपरचं आन्सर बरोबर होतं चुकीचं होतं. आपल्याला माहिती ना पेपर लिहून आलोय बस झालं. जास्त विचारच नाही करायचं. लाईक करा फॉलो करा. जय श्रीराम. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.